माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगला धुपे गैरहजर, मराठवाडा शिक्षण संघाचे रिकाम्या खुर्चीला निवेदन. जालना येथील शिक्षणाधिकारी माध्यमिक जीप जालना कार्यालयासमोर मराठवाडा शिक्षक संघाचे धरणे आंदोलन करण्यात आले. मागील बऱ्याच दिवसापासून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असणारे प्रश्न संदर्भात शिक्षणाधिकारी माध्यमिक तक्रार निवारण बैठक आयोजित करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात कर्मचारी यांची वैयक्तिक प्रकरणे व सामूहिक प्रकरणे या संदर्भात न्याय देण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु संबंधित शिक्षणाधिकारी यांनी आचारसंहितेचे कारण देऊन वेळकाढूपणा केलेला आहे. संघटनामार्फत वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे धरणे आंदोलन करून प्रशासनास जागे करीत असल्याचे संघटनेचे पदाधिकारी यांनी सांगितले आहे. यावेळी जिल्ह्यातील 2 शिक्षक आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी जीप समोर आमरण उपोषण केले असून या उपोषणास मराठवाडा शिक्षक संघाचा जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. यामध्ये श्री प्रदीप विश्वनाथ राठोड, मस्ता जैन विद्यालय जालना यांची विनाअनुदानित वरून अनुदानित बदली आदेश मागील 6 महिन्यापासून शिक्षणाधिकारी यांनी प्रलंबित ठेवलेला आहे. परिणामी वेतनाअभावी संबंधित शिक्षकाची उपासमार होत आहे. तसेच दुसरे उपोषणार्थी श्री बाळासाहेब देवीदास लहाणे सहशी श्री विनायक विद्यालय चांदाई एकोता भोकरदन येथे अतिरिक्त झाले असून संबंधितांचे वेतन सदरील शाळेने थांबविले असल्यामुळे संबंधित शिक्षकाची उपासमार होत आहे. तसेच भगवान पालकर यांचा पेन्शन प्रस्ताव जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवलेला आहे व श्री दत्ता देशमुखचा सेवा ज्येष्ठता सुनावणी 2 वेळेस लांबणीवर जाणीवपूर्वक प्रलंबित आहे. या सर्व प्रकरणासंदर्भात संघटना पातळीवर वारंवार शिक्षणाधिकारी यांना पत्रव्यवहार करण्यात येत असून संबंधित याबाबत कोणतीही योग्य कार्यवाही करीत नसल्यामुळे तीव्र निदर्शने करण्यात येत असल्याचे संघटनेचे पदाधिकारी यांनी सांगितले आहे. यावेळी उपोषणकर्त्यासह जिल्हाध्यक्ष श्री रमेश आंधळे, सचिव श्री संजय येळवंते, केंद्रीय कार्यकारिणी उपाध्यक्ष श्री ज्ञानोबा वरवटे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रेमदास राठोड, आरेफ कुरेशी, मारुती तेगमपुरे, जगनराव वाघमोडे, प्रद्युमन काकड, हकीम पटेल, दीपक शेरे, नारायण मुंडे, तुकाराम पडघन, गजानन खरात, रंगनाथ सोनी, लंकेसर चलखाम, भाबट नाडे, शिवाजी कायंदे, भगवान पालकर, कुढेसर यासह जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मराठवाडा शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.